अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज संतोष देशमुख यांचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे आणि त्यानिमित्ताने अजित पवार हे धनंजय देशमुख यांच्या भेटीला गेले माझ्या गावची झाली तारीख झाली मला प्रशासन फार असा अनुभव असेल म्हणजे त्याला काही प्रत्येक सोडून दिला त्याच्यामध्ये आपण जाऊ तुम्हाला तुलाही माहिती नसेल मी गाडीत बसलो गेली परवानगी नाव पाहिजे होतं रमेशलाही माहिती आहे रमेशनं आम्ही जेवण एकत्र केलं त्यालाही माहिती आहे कुणाला मी गाडीत बसलो इकडे जायचं सगळं सांगायचं तात्पर्यंत या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचा फार काही कुठं प्रपोगंडा नाही करत त्या गोष्टी कुठं सांगायला पाहिजे ती आम्ही सांगितलं परंतु ज्याच्या घरात किती घटना घडते असं वाटतं की रोज असलेल्या काही गोष्टी अपडेट कुठं काय चौकशी व्यवस्थित त्यावेळेस आम्ही जे असतो चौकशी काम करत असतो त्याची शेवटी आमची अपेक्षा ती झाला आमची अपेक्षा ती काहीतरी प्रशासनामार्फत त्या गोष्टीवर थोडं आता 1 वर्ष झालं ना बघा आमची अपेक्षा असं पण नाही की आता 1 महिना झाले म्हणून की आम्ही दररोजच काहीतरी अपडेट मागतोय आज वर्ष झालं ना आम्ही कसं आम्ही आता किती दिवस सहन करायचं हे जर तिथं जरी पोलीस ऑफिसर असेल त्याच्यामध्ये असं कुणी होतं की पोलीस ऑफिसर महाराष्ट्राच्या इतकी महत्त्वाची केंद्र आहे त्याच्यावर जो काम करतो तो पुढचा मग विचार करून तेव्हा आपल्याकडून तिथलं चूक होऊ नये म्हणून तिथलं बायको बघतात कारण म्हणजे कुठल्याही गोष्टी झालं तर त्याचा पुढं पोहोचत गेली तोच बघणार रात्री 12पर्यंत कालचा परवा प्रमुख असलेलं ज्या जवळचं झालं आज खूप असं सकाळपासून मला बोलायचं आहे तुम्हाला की दुसरा पण विषय काय सगळे सक्रिय येतात त्यांच्याकडं खूप मोठा पैसा आहे 1 करोड रुपये रोज कमवायचे आणि 1 लाखाची समाजसेवा करायची असं यांचा पॅटर्न आहे आणि तो पॅटर्न 1 लाखाचं हे केलं लग्नाला दिले त्याला दिले आणि त्याच्या नावाखाली खूप चुकीच्या गोष्टी झाल्या पण आम्हाला काय वाटतंय काही लोक काय म्हणतात काही राजकारण करायचं चालूचे सरपंच होते आणि अजून ग्रामपंचायत म्हणजे हद्दीमध्ये सुद्धा आम्ही काय घेतो आम्हाला फक्त नाही पाहिजे आम्हाला बिलकुल काय नाही पाहिजे आम्हाला पाहिजे त्यावेळेस साहेबांना माहिती आहे तुमच्याकडे संतोष अण्णा आले होते तुम्ही इथल्या कब्रस्थानचा फंड तुम्ही दिलेला आहे त्याचं मागच्या वर्षी काम झालं ते त्यांच्याकडून गेलं आणि त्रास इतका होतो प्रत्येक विषय त्यावेळेस सांगले असते तर जे फोकस होते तो बाजूला जाऊन ते दुसरीकडेच विषय सगळा गेला असतो आता जे दादाला जे केलं ना ते घरपाताचा विषय ते त्यांनी सांगितलं की आम्ही धनंजय भैयाकडे गेलतो एवढ्या कोटीची ऑफर दिली ती गाडीत बसायचं होतं म्हणलं माझ्या ह्याच्यातले विषयच नाही आणि ह्याच्यानंतर माझ्याकडे बसू नका आणि इथं येणार आहे ह्याच्यात कोण आलेला आहे आपली अपडेट द्यायला माहीत नाही ना आपल्याला इथं कोणी फोटो काढला ते म्हणलं मी नातेवाईकीचं आहे किंवा मी असंच आहे तसंच आहे तसं झालं होतं आमचं म्हणलं अजिबात कसले माहिती पडणार नाही गाव पण पडणार नाही कुटुंब पण पडणार नाही आणि इथं नाही सगळं पोखरलं आहे पण महत्त्वाचा मुद्दा दादा ह्याच्यातला असा आहे की ही जी संतोष आहे 55 फुटाने प्रश्न विचारायचा आहे महाराष्ट्राच्या डोळ्यातलं पाणी कधी रोज घटना घडतात कायद्याची कुठे अंमलबजावणी करत नाही
परवा मालेगावमध्ये आधी अत्याचार झाला, काल परत एकदा अत्याचार झाला, तर न्याय कुठंच भेटत नाही. न्याय भेटण्याकरता न्यायालय नाही. न्याय भेटण्याकरताच न्यायालय नाही. न्यायालय आहे ना, न्यायालयाविषयी सांगतात, पण फास्ट ट्रॅक म्हणता पण होत नाही फास्ट ट्रॅक. कृष्ण आंधळे कधी सापडणार आहे? एवढे एक पोलीस एसपीला विचारा, एसपी बदलून काही फरक पडला नाही त्याचा. कृष्ण आंधळे अजून बी आमचे जे काही साक्षीदार, काही जे फिर्यादी हे भयभीत आहेत त्या कृष्ण आंधळेमुळे. एवढी आता एसपीला पालकमंत्री येणार काय, तुम्ही त्याला विचारलं करा. फार वेगळे बरं झाला. महत्वाचं म्हणजे नाही संतोष पंचायत गोष्टी काही नसल्यामुळं ही जी सगळ्याला जी तळमळ आहे ती फक्त त्या गोष्टीमुळे तळमळ आहे. ही कोणत्या भांडणात नाही, कोणाच्या कशात नाही. उलट सामाजिक कार्यात असताना त्या माणसाची एवढी अमानुषता आहे, त्याच्यामुळे माणूस सगळे हे झाले. ही एवढी जी तळमळ आहे गावाला की तीच तळमळ. त्यात तुम्ही आता बघतात कुठलंच तरी एखाद्या माणसासाठी एवढं एकत्र आलेलं आहे. तसं नाही, तुम्ही जिथं म्हणता त्याची तसं होतं. तसंच हो बघितलं. आणि त्या निमित्ताने आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोगला दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी हिच्यासोबत संवाद साधलेला आहे.
तर माझ्या वडिलांना न्याय का मिळत नाहीये, 1 महिना नव्हे तर 1 वर्ष झालेलं आहे मात्र गोष्टी पुढे जात नाहीये, याचं कारण काय असं वैभवीने ठामपणे अजित पवारांना विचारलेलं आहे. तर दोषींना कठोर शिक्षा होईल असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.